नमस्कार. लहान मुलं पालक खात नसतील, तर आज आपण पालकपासून मस्त एक रेसिपी बनवणार आहोत. आज आपण मस्त पालक पनीर बनवणार आहोत. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं. हे डोळ्यांसाठी छान असतं. पालकामुळे आपले केस, त्वचा छान होते आणि जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर पालक अतिशय उत्तम आहे. तर याच पालकाच्या पानापासून आज आपण मस्त पालकाची भाजी बनवणार आहोत. पालक पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर इथे मी साधारण अर्धी जुडी पालक घेतलेला आहे. पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आता मी एक गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. तर आता पाण्याला एक उकळी आली, की आपण स्वच्छ धुवून घेतलेला जो पालक होता, तो सगळा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर पालक जो आहे तो आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे. आता पालकाची सगळी पानं यामध्ये घातली, की सोबतच मी यामध्ये 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 काजूही घालणार आहे. ज्याने आपल्या भाजीला जे आहे तो अजून क्रीमीनेस येणार आहे. छान अशी दाटसर अशी आपली भाजी होणार आहे. रिचनेस येण्यासाठी आपण यात बदाम आणि काजूचा वापर केला आहे. तर आता हा पालक आपल्याला लो गॅसवरती 5 ते 6 मिनटं छान उकळून घ्यायचा आहे. पालक आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि झाकण ठेवून आपण हा 5 ते 6 मिनटं छान उकळून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढलं तर तुम्ही पाहू शकता पालक आपला छान शिजला गेलेला आहे. याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला जे काजू आणि बदाम होते तेही आपण या पाण्यात छान शिजवून घेतलेले आहेत. आता हा जो पालक आहे तो आपण एखाद्या चिमट्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आपल्याला हा जो पालक आहे तो या गरम पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि लगेच आपण हा एका गार पाण्याच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. जेणेकरून पालक जो आहे तो छान पटकन थंड होईल आणि त्याचा कलरही जो आपण हिरवागार असतो तोही बदलत नाही. त्यामुळे आपण हा पटकन थंड पाण्याच्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. सोबत जे काजू आणि बदाम जे घातलेले होते तेही काढून घेतलेले आहेत. भरपूर सारे बदाम आणि काजू जे आहेत ते जे पालकाची पानं आहेत त्याच्या आतमध्ये गुंडाळले गेलेले आहेत. तर आता पटकन काय करायचं, थंड पाण्यात घातल्यामुळे हा पालक थंडही होतो लगेच. तर हा असा हाताने छान निथळून घ्यायचा आहे आणि हा पालक आता आपण एखाद्या मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सोबत जे काजू, बदाम काढून घेतलेले होते तेही काढून घ्यायचे आहेत आणि आता या पालकाची थोडंसं पाणी घालून आपण प्युरी करून घेणार आहोत. जर गरज असेल तरच पाणी घाला, नाहीतर गरज नसेल तर पाणी नाही घातलं तरीही चालेल. तर मी मस्त अशी याची प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान दाटसर अशी ही प्युरी झालेली आहे. आता एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घेणार आहोत. आता आपण इथे थोडंसं कांदा आणि टोमॅटोचं एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत. तर कढईतलं तेल गरम झालं, की यामध्ये आपण 2 लवंगा, 2 मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 2 बेडगी मिरची टाकलेल्या आहेत. मिरचीने आपल्या भाजीला सुंदर असा कलर येतो. तर तेलामध्ये आपण हे 1-2 मिनिट छान परतून घेणार आहोत. जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर लवंग आणि मिरी उडायला सुरुवात होते. आता यामध्ये आपण साधारण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे, तो घालणार आहोत आणि कांदाही आपण या तेलावरती परतून घेणार आहोत. मी जिरी टाकायला विसरलेले होते, त्यामुळे मी साईडला आत्ता इथे थोडीशी जिरी टाकते आहे आणि जिरी ही आपण या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आता कांद्याचा थोडासा कलर बदलला, की आपण यामध्ये बाकीचे वाटणातल्या गोष्टी घालणार आहोत. तर यामध्ये मी मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे. तो मी असा चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहे. सोबतच आलं आणि लसूणाचे तुकडे घेतलेले आहेत, ते घालायचेत आणि हिरवी कोथिंबीर आपण या वाटणामध्ये घालणार आहोत. तर कोथिंबीर जी आहे ती अशी छान तेलावरती परतून घेतली, की आपली जी भाजी आहे त्याला तेल छान सुटतं, कट छान येतो आणि त्याची चवही अजून छान सुधारते. त्यामुळे ही आपण अशी तेलावरती एक 2 ते 3 मिनटं छान परतून घेणार आहोत. व्यवस्थित असं हे सगळं परतून घेतलं, की आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर साधारण हे सगळं वाटण पाण्यात बुडेल इतकं आपण पाणी घालणार आहोत. इथे मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आता यावरती आपण ठेवणार आहोत झाकण आणि झाकण ठेवून आपल्याला हे वाटण साधारण 4 ते 5 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. जेणेकरून आपले जे टोमॅटो जे आहेत ते छान सॉफ्ट होतील आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या छान शिजल्या जातील. तर आपले हे जे टोमॅटो आहेत ते व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता हे वाटण आपण आधी थंड करून घेणार आहोत. आता हे जे वाटण काढलेलं होतं थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. सोबत यातलं थोडं थोडं आपण पाणी घालून
याचीही आपण छान अशी बारीक प्युरी करून घेणार आहोत. तर जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, थोड्याशा पाण्यात आपण याची छान अशी प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या मिरचीमुळे या प्युरीला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर आता आपली प्युरी तयार आहे. इकडे मी एक छोटी कढई ठेवते. यामध्ये साधारण 1 चमचाभर आपण तेल घालणार आहोत. आपल्याला पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. याचे असे छान चौकोनी क्यूब्स करून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ट्रायंगल पीसमध्ये कट करून घेतलं तरीही चालेल. आता हे पनीरचे क्यूब जे आहेत ते आपण तेलावरती छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर तेलावरती छान टाकून घ्यायचे. 1 मिनिटभर छान तेल असं कढई हलवून सगळ्या बाजूंनी पसरून घ्यायचं आणि मिनिटभराने हे पनीरचे पीस जे आहेत ते असे छान पलटून घ्यायचे. तर हे छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती तुम्ही पाहू शकता एका साईडने क्रिस्पीसर झालेले आहेत. तर आता दोन्ही साईडने हे छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण भाजून घेणार आहोत. 1 मिनिटभर एका साईडने आणि दुसऱ्या मिनिटभर दुसऱ्या साईडने असे हे 1-2 मिनिट छान भाजून घ्यायचे. तर छान असे पनीरचे पीस तुम्ही पाहू शकता. याला सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. तर आता हे सगळे पनीरचे पीस आहेत ते आपण ह्या तेलामधून असे निथळून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर आता पनीरचे पीसही तयार आहेत, वाटण तयार आहे, प्युरी तयार आहे. तर आपण आता भाजी करूयात. तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि तुपासोबतच मी अर्धा पळी तेल घेतलेलं आहे. तुम्ही नुसत्या तुपाचा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता. मी इथे दोन्ही मिक्स वापर केलेला आहे. तूप गरम झालं की यामध्ये आपण जी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी तयार करून घेतलेली ती काढून घ्यायची आहे. आता ही प्युरी आपल्याला छान अशी थोडीशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. एकदा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता प्युरी आपली छान दाटसर आहे, पण यामध्ये जे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी असतं ते आपण थोडंसं ॲब्झॉर्ब करून घेणार आहोत. तर आता यामध्ये मी गरम मसाले घालते आहे. इथे मी लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा, 1 चमचा मी धनेपूड आणि 1 चमचा मी जिरेपूड वापरलेली आहे. सोबत यामध्ये वापरलेला आहे 1 चमचा किचन किंग मसाला. जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल. व्यवस्थित सगळे मसाले या प्युरीसोबत एकत्र करून घ्यायचे आणि आता हे मसाले आपल्याला या प्युरीसोबत छान शिजवून घ्यायचे आहेत. आता याच स्टेजला आपण चवीपुरतं मीठही यामध्ये घालून घेणार आहोत. मस्त एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही प्युरी जी आहे ती छान 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. मस्त एकदा हलवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता ही प्युरी थोडी दाटसर झालेली आहे. एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते छान ॲब्झॉर्ब होतं. पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं ही छान अशी शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढलं. याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी ही प्युरी आपली छान दाटसर झालेली आहे. आता यामध्ये आपण जे वाटण पालकाचं तयार केलेलं ते घालणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता पालकाचा छान हिरवा रंग आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आपल्या भाजीला सुंदर असा हिरवा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर अशी ही प्युरी पण आपण यासोबत एकत्र मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटं हे सगळं एकत्रित छान शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि मस्त आपली जी भाजी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता थोडीशी दाटसरही झालेलं आहे. यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते छान ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि दाटसर अशी ही भाजी तयार झालेली आहे. आता या स्टेजला आपण जे पनीर फ्राय करून घेतलेले होते ते आपण यामध्ये टाकणार आहोत. तर सगळ्या पनीरचे जे पीस आहेत ते मी यामध्ये टाकलेले आहेत. आपली भाजी छान उकळायला लागलेली आहे. तर पनीरचे पीस यामध्ये टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता ही भाजी किती दाटसर, किती पातळ बनवायची आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. ही भाजी शक्यतो चपाती, भाकरी सोबत छान लागते. थोडीशी दाटसरच अशी ही भाजी असते. त्यामुळे पाणी बेतानीच ओतायचं. तर साधारण 1 ते 1.5 वाटी मी इथे पाणी ओतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पनीरचे क्यूब आहेत तेही आपण या भाजीसोबत थोडे शिजवून घेणार आहोत. त्यामुळे झाकण ठेवून आपण पुन्हा 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवरती ही शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटानंतर मी झाकण काढलं. मस्त असे आपले हे पनीरचे पीसही शिजलेले गेलेले आहेत. भाजी ही मस्त दाटसर आणि क्रीमीसर झालेली आहे. भाजी आपली तयार आहे. लास्टला आपल्याला फक्त एक फायनल तडका द्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन ठेवला. 1 चमचा यामध्ये तूप घातलेलं आहे. तूप, बटर वापर करू शकता.
गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण आपण घालायचा आहे आणि थोडंसं जे आहे ते आपलं काश्मीरी लाल मिर्च पावडर असते ती घालायची आहे. लसूण छान आपला गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचा आहे आणि हा तयार झालेला तडका आपल्या तयार भाजीमध्ये घालून घ्यायचा. तर मस्त अशी ही झणझणीत पालक पनीरची भाजी तयार आहे. अगदी सुंदर लागते. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी ही पालक पनीरची भाजी तयार आहे. तुम्हीही एकदा नक्की करून बघा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या रेसिपींचे नवीन नवीन नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला पोचत राहतील. तर चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत अशी भाजी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.